टीमला मॅच 3 षटकांच्या सेमीफायनल. जो संघ जिंकेल तो धूमधडाक्यात मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे ही मॅच देखील तेवढीच महत्वाची राहील. 4 संघ मिळाले. टोटल 32 संघ स्पर्धेमध्ये खेळतात. पहिल्या दिवसामध्ये सिद्धिविनायक भिंगारी सुपर 4 मध्ये दाखल झाला. दुसऱ्या दिवसामध्ये मंगेश स्पोर्ट्स खारकोपर हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि कालचा दिवस VRCC गणेशपुरी संघाच्या नावावरती राहिलाय. आणि आज सुपर 4 मध्ये प्रवेश करत असताना जय हनुमान वाघिवली संघाला आपण पाहताय. 4ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. एक ट्रॉफी प्रत्येक टीमने या स्पर्धेतली जिंकले असं म्हणायला देखील आता हरकत नाहीये. आणि आता इथून चॅम्पियन होण्याचं स्वप्न प्रत्येक टीम पाहिल. त्यामुळे कुठला संघ आता फायनल मध्ये पोहोचेल. आणि 4ही संघ पनवेल तालुक्यातील सुपर 4 मध्ये पोहोचलेत. दोन अगदी ओलवे नोड परिसरातील संघ आहेत आणि 2 पनवेल तालुक्यातील. टोटल 4ही संघ पनवेल तालुक्याचे आहेत. परंतु चला मॅचला स्टार्ट करूया आपण. जयेंद्र पाटील आणि रतेश पाटील हे 2 सलामीचे खेळाडू. गेम इज ऑन. आणि सेमीफायनल फायनलच्या धावा काउंट केल्या जाणार नाहीयेत ही सूचना खेळाडू लक्षात ठेवा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी जी तुम्ही सायकल पाहताय त्यासाठी सुपर 4 पर्यंतच मर्यादित धावा होत्या. त्यामुळे आता धावा ग्राह्य नसतील. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल सोडला विकेट कीपरनं. धावत सुटले जयेंद्र पाटील आणि इथून 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जवळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट्स. बाईचा इशारा दिला अंपायर्सनं. दिवसा ढवल्या धावांची चोरी केली दोन्ही बॅट्समननं. इथे 2 धावा पलट पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट्स. पण विकेट कीपरनं थोडीशी मिस्टेक केली त्याचा फायदा उचलला खेळाडूंना. जयेंद्र पाटील स्ट्राईक एंड वरती पुन्हा आलाय. स्विंग केला. बॉल टर्न केला. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही प्रतीक पाटीलला पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे प्रतीक पाटील. याच गावचा खेळाडू आणि सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी ही प्रतीक पाटीलच्या प्रत्येक मॅच मध्ये आम्ही पाहिली आणि आज देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल. दुपार या टीम साठी पहिलीच मॅच एक हाय व्होल्टेज राहिली होती. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही या टीमनं. मिस टायमिंग. फटका फसला. फिल्डर डाऊन दी बॉल. पकडलाय कॅच. सूरज त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पहिला धक्का लागलाय जय हनुमान वाघिवली टीमला. बॅट्समन होतील झेलबाद. पहिला खेळाडू बाद झालाय जयेंद्र पाटील. बॅट्समन मयूर मोहिते हा खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. 1 डाऊनच्या भूमिकेत मयूरला आपण पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रतीक. फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला खेळलेत. क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. थांबून राहिले मयूर आणि सुरुवातीला थांबले जरूर. इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये. इथे धावा मिळतील टोटल 2 आणि या 2 धावेने संघ पोहोचेल 1/4 या धावसंख्येवरती. 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. पण मोठे फटके नाही. तिथे सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतात फलंदाज. रतेशचा आपण कौतुक करूया. तो दुसऱ्या धावेसाठी वळला आणि इथे 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. प्रतीक पाटील तयार. टर्न केला. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं निघून चाललाय. आणखीन एक डॉट बॉल. वलन घेणारी गोलंदाजी. कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. त्यामुळे बॅट्समनला संभ्रमात ठेवलंय. कधी कुठल्या दिशेनं बॉल वळेल हे आता बॅट्समनला देखील कळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत बॉल या ओव्हर मध्ये 5 संपले गेले. शेवटचा बॉल. मिस टायमिंग. फटका फसलाय. कॅच साठी धावतात खेळाडू. 1 धाव झाली पूर्ण. कॅच ड्रॉप केलाय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे काय घडलंय. चला थर्ड अंपायर रेफर केलंय. बोललो मग ऍक्शन करतील थोडी. मी डायरेक्टली घेतला हात केलाय जोरात.
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जाऊया आणि हा निर्णय पाहिला जाईल मुख्य स्क्रीन वरती. बॅट्समन प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही या प्रश्न पडलाय. आयुष्य गोंधली या मॅच मध्ये आतापर्यंत या मॅच मध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. सातत्याने त्यांनी पंचांची भूमिका स्पर्धेमध्ये साकारली. त्यांचं देखील विशेष कौतुक. आणि फलंदाज होतील धावबाद. आणखीन एक धक्का जय हनुमान वाघिवली टीमला इथून धाव घेण्याची गरज होती का प्रश्न जरूर विचारला जाईल आणि 2च धावा मिळतील. तिसरी धाव घेत असताना रतेश होतील धावबाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या. 6 धावा धाव फलकावरती. 2 खेळाडू बाद 6 धावा. षटक क्रमांक 2 विशाल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये विशाल येताना पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 दिल्या. प्रतीक पाटीलचा लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन आणि आता 12 बॉलचा खेळ राहिलाय. कमीत कमी 18 बॉल मध्ये 35-38 धावा बनायला हव्या. असं म्हणतात की जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे प्रयत्न सोडून चालणार नाहीये. सेमीफायनल आपण अनुभवतोय आणि या मॅच मध्ये एका चांगल्या स्कोरची अपेक्षा विशाल घरत. फिरकीत पट्टू हा गोलंदाज लॉफ केलाय. बॉल आलाय सीमा रेषा पार. बॅट्समन मयूरच्या बॅट मधून हा पहिला खणखणीत चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या. त्यामुळे आता बॅट्समनला आक्रमण करावं लागेल आणि त्याच उद्देशाने टीमचा कॅप्टन मयूर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. पहिला बॉल चौकार आलाय विशाल घरच्या विरोधात. धाव फलकावरती 10 धावा. फिरून खेळलाय. मागे चाललाय बॉल. फिल्डर तैनात आहे. पकडला जाईल कॅच आणि इथून तिसरा धक्का लागलाय. कोणाला टिपलाय कॅच. फलंदाज होतील बाद. मयूरच्या स्वरूपात वाघिवली संघाला हा तिसरा मोठा धक्का. महेश मोहिते हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. नॉन स्ट्राईक एंड वरती विकास गावंड हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो. चला पुढची मॅच VRCC गणेशपुरी आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक क्रिकेट क्लब भिंगारी ही दुसरी सेमीफायनल आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळेल. वेलीवरती भिंगारी संघ आपण उपस्थित राहा. सेमीफायनल 2 आम्हाला इथे लगेच सुरू करायची आहे. यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय. धाव फलकावरती धावा लागले गेले 10 धावा. षटक क्रमांक 2 विशाल घरत. फिरकी पट्टू हा गोलंदाज आहे. बॉल टर्न करण्यासाठी माहीर असणारा गोलंदाज. पण या टीम मध्ये 2 खेळाडू आपण असे पाहिले. प्रतीक पाटील जो देखील मध्यम गतीचा गोलंदाज, परंतु त्यानं बॉल स्विंग केले. इथे विशाल देखील तोच प्रयत्न करतोय. क्लीन बोल्ड. आता थोडा फास्ट वेगाने स्पिन केलाय बॉल आणि सरळ फलंदाजाला त्रिफला बाद केलाय. आणखीन एक धक्का. आणखीन एक सफलता मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. महेश मोहिते आल्या पावली मैदानातून बाहेर. मोठा धक्का म्हणूया. आणि ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला रोहित नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. रोहित पाटील. 18 बॉलची मॅच, परंतु आतापर्यंत गोलंदाजांची दहशत माजले मैदानामध्ये. चांगलं कार्य साधतात विशाल गरजा गोलंदाज. कमालीचा फिरकीपट्टू आणि सातत्यानं पनवेल परिसरामध्ये या खेळाडूची चर्चा केली जाते. आणि आज घरचं क्रीडांगण आहे आणि घरच्या क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप सोडत असताना फार मोठ्या संख्येनं आज गावातील प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. आणि या प्रेक्षकांची हीच महत्वाची भूमिका आहे की संघ गावातला जिंकायला हवा आणि त्याच उमेदीनं प्रेक्षक जमा झालेत. विशालचा पुढचा बॉल. टर्न केला बॉल. पुन्हा एकदा थांबवण्याचं काम केलं फलंदाजाला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. वेगाने एकदा पूर्ण केले आणि फक्त एकच सिंगल. सेमीफायनल तुम्ही खेळताय त्यामुळे तुम्हाला धावांची गरज आहे. ही वारंवार आम्ही चर्चा करतोय कारण बलाढ्य टीम खारकोपर संघ मंगेश स्पोर्ट्स खारकोपर
पहिल्या मॅच मध्ये दोन बॉल मध्ये 700 आवश्यकता असताना षटकार मारला, त्याच्यानंतर व्हाईट बॉल मिळाला, तिथून सामना जिंकल्यानंतर या टीमनं मागे पाहिलं नव्हतं. प्रत्येक मॅच जिंकत गेले आणि ही सेमी फायनल ते खेळतायत. आणखीन एक डॉट बॉल, स्विंग अँड मिस, पडल्यानंतर बाहेर वळलाय बॉल. निर्धाव चेंडूचे सांगता पण वेगळ्या पद्धतीची शैली गोलंदाजाची पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल बॅटच्या रेडर मध्ये आलाय, इलेव्हेशन पडले कमी, फिल्डर आलाय धावत, कॅच सोडलाय. कदाचित मिड विकेट साठी सोपा झाला असता. तिकडून फाईन लेग वरून फिल्डर धावत सुटले, रन्स मिळतील या बॉल वरती. टोटल 2 आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 13 धावा जर्मन वागिवले. शेवटचं षटक राहिले, लास्ट ओव्हर. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज बॉलिंग साठी येईल? रणजित पाटील हा गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये आलाय. धावा धाव फलकावरती जोडले गेल्यात आणि शेवटचं षटक आहे रणजित पाटीलचं. हे षटक ओव्हर मध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा काही झाल्या तरी बनायला हव्या वाघिवली टीम. आणि जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर एक चांगला स्कोर हा तुम्हाला सुरुवातीला बनवावा लागेल. अद्याप सिद्धिविनायक भिंगारी संघ उपस्थित झाला नाही. खेळाडूंना विनंती असेल, जर आपण मॅच लाईव्ह पाहत असाल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की सेमीफायनल 1 सुरू आहे. त्याच्यानंतर सिद्धिविनायक भिंगारी आणि VRCC गणेशपुरी या 2 टीम मध्ये पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. आणखीन एक चांगला बॉल, विशाल नगदी स्टंप वरती फेकण्याचा प्रयत्न केला. बॉल पंचांचा इशारा आहे लेग बाईचा. एका धावेने संघाची धाव संख्या 14 धावा. ऑन साइडला खेळले, फटका चांगला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रफुल्ल पोहोचलाय. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहिले. त्या 2 धावेने संघाची धाव संख्या 16. धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट पुढचा बॉल, फुल टॉस आहे, दिशा दिली, फटका चांगला आहे परंतु फिल्डर त्यासाठी तैनात होता. कुणाल रन्स मिळेल, अवघी एक सिंगल. सेमी फायनलची मॅच आणि त्यामध्ये धावा फार कमी पाहायला मिळतात. सुरुवातीचे खेळाडू महत्वाचे बाद झाले आणि त्यामुळे हा स्कोर कमी पाहू शकाल तुम्ही. मयूर स्वस्तामध्ये परतला. जयेंद्र ज्या खेळाडूंना संपूर्ण दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधून रस आल्याने या मॅच मध्ये मिस टायमिंग आहे. कॉटन बोल्टची संधी स्वतः गोलंदाज धावले, तिथे कॅच ड्रॉप केलाय आणि 2 धावा या ठिकाणी जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. फार मिसफिल्डिंग या मॅच मध्ये पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप केल्यात. आतापर्यंत 3 कॅच या इनिंग मध्ये सोडल्या गेल्यात. या अपेक्षा नाही आहेत मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीम कडून. आणि स्पर्धेतील 47वी कॅच या ठिकाणी सोडली गेली. 47 झेल ड्रॉप केल्यात खेळाडूंनी आणि धाव फलकावरती धावा पाहू शकाल 19 धावा. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, प्रयत्न करतायत खेळाडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चांगली फील्ड केली, बॉल सोडलाय. 1 धावच या बॉल वरती पुन्हा एकदा मिळायला जाईल आणि एका धावेनं फक्त 20 धावा या स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्यात. या सत्रामधील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. चला एकाच मोठा फटका आला तर 26 बनतील, म्हणजे जो कमीत कमी 9चा रिक्वायर्ड रन रेट 27 धाव संख्येचं आव्हान बनू शकते. तो मोठा फटका येईल का? टप्पा बॉल पडल्यानंतर आत आलाय. पंचाने सांगितलं डॉट बॉल आहे, त्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर काढल्यात फक्त 20 धावा आणि येणारे 18 बॉल 21 धावेची आवश्यकता. सिद्धिविनायक भिंगारी टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात VRCC गणेशपुरी ही पुढची मॅच होणार आहे, त्यामुळे कॅप्टन त्वरित संपर्क साधा. VRCC गणेशपुरीचे कर्णधार. चला टॉस साठी आपण
18 बॉल 21 धावेचा पाठलाग करायचा. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जा. आणि तत्पूर्वी VRCC गणेशपुरी टीमचे कर्णधार आणि सिद्धिविनायक भिंगारी टीमचे कर्णधार भिंगारी संघ उपस्थिती लवकरात लवकर दर्शवा. चला भिंगारीचे कर्णधार कुणाल या ठिकाणी यांचं आगमन झालंय. VRCC गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक भिंगारी ही पुढची सेमीफायनल राहील. मॅच क्रमांक 2 आपण पहिली सेमीफायनल अनुभवतोय. जनमान वाघिवली आणि त्यांच्या विरोधात मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. C वर्सेस D, C लॉट आणि D लॉट मधील हे दोन संघ पुढची सेमीफायनल आहे A आणि B लॉट मधील. चला पुढच्या मॅचचा टॉस करूया आपण. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन निशांत ठाकूर यांना विनंती केली जाईल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पुढच्या मॅचचा टॉस संयम सर संयम असतात त्यांच्या काल रातची कधीला नाही काय काही नाही चला टॉस करूया आपण. VRCC गणेशपुरी टीमचे कर्णधार विनेश आणि त्यांच्या विरोधात कुणाल नाईकची संपूर्ण सेना. मॅच 3 षटकांची असेल. या मॅचला आपण सुरुवात करूया. 21 धाव संख्येचा पाठलाग घेणारे 18 बॉल आणि 21 धावेचं आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन राम पाटील सज्ज झालाय. पहिला चेंडू, पहिला बॉल डीप मिड विकेटला टोलावलाय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. 21 धावेचा पाठलाग. सलामीचे बॅट्समन रणजित पाटील आणि प्रफुल्ल घरत हे दोन विस्फोटक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहताय. VRCC गणेशपुरी संघाने नाणेफेकी जिंकले. सामना 3 षटकांचा राहील. त्याच्यानंतर जो काही डिसिजन असेल तो स्वीकारणं. पण या मॅच नंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि सेमीफायनलचे गुण आणि क्वार्टर फायनलचे गुण आपण धरणार नाही आहोत, ही देखील दक्षता घ्या. फटका फसलाय, झेलची संधी. फिल्डर आले, बॉल खाली पकडलाय, कॅच. पहिला धक्का लागलाय, बॅट्समन प्रफुल्ल करत होतील, झेल बाद. पहिला खेळाडू बाद झाला 1 या धाव संख्येवरती. प्रफुल्ल घरत हा खेळाडू बाद झाल्यानंतर कुणाल घरत मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 20 धावेची आवश्यकता आहे. वाघिवली टीमचे गोलंदाज कशा पद्धतीने सांभाळ जातात. राम पाटीलची भेदकता आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी साकारले, फिरून खेळलाय, गॅप शोधण्यामध्ये यशस्वी राहिलेत खेळाडू. बॅट्समन 2 धावा घेण्यासाठी वळलेत आणि पाहता पाहता इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. खरा फेकी 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, तो 3री धाव मिळणार नाही. रस मिळतील या बॉलवरती. टोटल 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती संघ पोहोचला. तीन धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक फ्लंबल झाले. बॉल जाईल सीमा रेषा पार. मच निडेड बाउंड्री टीम खारकोपर संघाला मिळतील या महत्वाच्या 4 धावा. 4
4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 7 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 7च काढायच्या होत्या कारण 21 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्या रिक्वायर्ड रन रेट नुसार चाललाय आता संघ मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. घरच्या मैदानामध्ये ही सेमी फायनल आपण पाहताय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमची. जनमान खारकोपर हा संघ देखील खेळताना पाहायला मिळाला. पहिली मॅच जिंकली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव व्हावा लागला. ओ चांगला वेग, परफेक्ट यॉर्कर, ही खासियत आज या गोलंदाजाची प्रेक्षकांनी पाहिली. पाहू शकताल किती नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो आणि त्याच गोष्टीची इथे चर्चा आता सुरू आहे. लाजवाब बॉलिंग राम पाटील, परफेक्ट यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध हा गोलंदाज आहे. तेच सर्रार बॉल, राम पाटीलचं पहिलं षटक राहिलं, समाप्त इथं होईल आणि जर चौकाराचा अपवाद वगळला तर लाजवाब बॉलिंग केली. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे 4 धावा मिळाल्या आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्या 7 धावा. येणारे 12 बॉल 14 धावेची आवश्यकता. म्हणजे बॉल तर समजत मयूर मोहिते हा गोलंदाज. 12 मध्ये 14ची आवश्यकता. इथे पहिला बॉल डॉट, निर्धाव चेंडूने केले सुरुवात. मयूर हा गोलंदाज आपण पाहू शकाल. शेवटच्या 11 चेंडू आणि 14 धावेची अद्याप आवश्यकता आहे. कॅप्टन तयार. मयूर ओव्हर द विकेट्स ना. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पडलाय. फुल टॉस ऑन साइडला बॉल चालला. लॉंग ऑन रिझन मध्ये एक झाले पूर्ण, फक्त एक सिंगल. पण मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगली तर प्रेक्षकांना देखील मजा येईल. आणि ज्या पद्धतीचा आज संपूर्ण आम्ही सामने पाहिले, मागील मॅच देखील वाघिवली आणि त्यांच्या विरुद्ध जावले, एक मोठा सामना, रंगतदार तो सामना पाहायला मिळाला. 2 मध्ये 6ची आवश्यकता असताना षटकारनं फिनिश केलं वाघिवलीच्या फलंदाजानं आणि सुपर 4 मध्ये दाखल झालाय. सेमी फायनल जिंकेल तो संघ फायनल मध्ये थेट धूमधडाक्यात प्रवेश करेल. त्यामुळे कुठला संघ तो राहील, इथे धावा वाचवल्या जातील का. आणखीन एक यॉर्कर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. पण आता फिल्डिंग देखील तेवढी चांगली करतायत खेळाडू. विशेष कौतुक करूया आपण वाघिवली टीमच्या खेळाडूंचा. नेहमी या टीमचा एक चांगला परफॉर्मन्स आम्ही सातत्यानं उरण पनवेल परिसरामध्ये पाहिलाय आणि आज खारकोपरच्या दमदार स्पर्धेमध्ये विकी स्पोर्ट्स आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये सेमी फायनल खेळतात. आणखीन एक यॉर्कर बॉल, पण तो आता लाईन पाहावी लागेल. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर गेला, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. एक्स्ट्रा रन समीकरण बदललं जाईल. शेवटचे 9 बॉल आणि 11 धावा. लास्ट 9 बॉल 11 धावेची आवश्यकता. या 3 बॉल मध्ये किती धावा येतील? 2 डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा मॅच बनेल. चांगला बॉल आहे. LBW ची केली अपील आणि फलंदाजाला बाद दिलं गेलं. मुख्य पंचांचा इथे निर्णय आला. खेळाडू बाद आहे, त्यामुळे परतावं लागेल आता खेळाडूला. बॅट्समनने जरूर अंपायर्सकडे बॅटीचा इशारा केला, पण तो स्क्वेअर लेगच्या अंपायर्स मुख्य पंच यांनी कुठल्याही प्रकारचा या वेळी इशारा न देता डायरेक्टली ते फलंदाज बाद दिला गेला. त्यामुळे फलंदाज होतील LBW. आणखीन एक धक्का. नवीन खेळाडू प्रतीक पाटील. समीकरण 8 बॉल 11ची मॅच ज्याबद्दल आपण चर्चा करतोय. 1-2 डॉट बॉल, पुन्हा एकदा टेन्शन वाढेल आणि तेच दृश्य आता मैदानामध्ये पाहायला मिळालंय. आठ चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. प्रतीक पाटील
स्कारकोपरचा वंडर बॉय एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा राहिली या मॅचला विनिंग तो करून देईल का मोठे फटके अपेक्षित आहेत आता आणखीन एक यॉर्कर टाकलाय चांगली गोलंदाजी ओ स्टंप वरती थ्रो करण्याचा प्रयत्न रन्स इथे देखील मिळेल एक फक्त 21 धावसंख्येचं आव्हान आहे तरी देखील हार मानायला तयार नाहीये वाघिवली टीम 18 बॉल 21 ची मॅच असं म्हणतात की आयुष्य छान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे आणि तशाच पद्धतीची फाईट ही मैदानामध्ये पाहायला मिळते चांगलं कमबॅक गोलंदाज मयूरच्या माध्यमातून समीकरण 7 बॉल आणि 10 ची आवश्यकता कमालचा हा सामना राहिलाय शेवटच्या 7 बॉल मध्ये आणखीन 10 धावा हे समीकरण गोलंदाज ट्रॅक वरती कॅप्टन तयार आणखीन एक यॉर्कर बॉल जवळजवळ 5 यॉर्कर बॉल या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले एक झाले पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार थ्रो केलाय खराब आणि धावा आता किती मिळतील खराब परफॉर्मन्स कुणी थांबवू शकणार नाहीये बॉलला पण विशाल वाट पाहतोय बॉल बाउंड्रीच्या बाहेर येण्याची आणि बॉल चाललाय सीमा पार धावा मिळतील पंच टोटल या बॉल वरती 6 धावा मिळाल्या गेल्यात आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावा चला पाणी घेऊन जा चला खेळाडूंना विनंती असेल सर्व एकत्रित येऊ नका लगेच मॅचला सुरुवात करूया 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता 7 मध्ये 10 काढायच्या होत्या बॅकअप 3 खेळाडू मागे होते त्यांच्या डोक्याच्या वरून निघून गेला बॉल आणि आता समीकरण 6 चेंडू आणि 4 धावा चला आणखीन 2 सामने आहेत सलग ज्या समोर गाड्या आहेत ते कृपया बाजूला करा कारण तिथून आता मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळेल एंट्री समोर जी व्हाईट कार आहे क्रेटा कार आहे ती कोणाची असेल ती कृपया बाजूला करा आपण त्याच दरम्यान या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या नावाची ही स्पर्धा पाहायला मिळते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवताय आणि थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळेल रायगडचा ठाणे भाग म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळेल चला मी विनंती करतोय जी कोणी गाडी मध्ये लावली ती कृपया बाजूला करा प्रेक्षकांची खेळाडूंची कोणाची जी गाडी असेल एंट्री मध्ये लावली गेले तिथून मान्यवरांचं आगमन होणार आहे मुख्य गेट जवळ कोणी गाडी लावली ती कृपया बाहेर काढा 6 चेंडू आणि 4 ची आवश्यकता जयेंद्र पाटील हा गोलंदाज आलाय मागील बॉल वरती खराब फिल्डिंग राहिली त्याचाच आता फायदा मिळालाय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला 6 चेंडू 4 धावा जयेंद्र तयार पहिलाच बॉल LBW 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणखीन एक धक्का मॅच संपली नाहीये फलंदाज होतील बाद आवाज नाही न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पंकज घरत 5 चेंडू 4 धावेची आवश्यकता चला पुढची मॅच गणेशपुरी टीमने टॉस जिंकला त्यामुळे जो काही डिसिजन असेल तो स्वीकारून आपण तयारीत राहा 5 बॉल 4 धावेची आवश्यकता अगदी काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि कामगार नेते ITF जागतिक संघटनेचे सदस्य देखील आहेत सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेंद्र शेठ गरज साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये इथे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 5 चेंडू आणि 4 धावा जयेंद्रचा पुढचा बॉल ओ चांगला बॉल आहे स्टंप वरती फेकी केली बॉलची खरंच गरज होती का थ्रो करायचा प्रयत्न
प्रश्न जरूर राहील, परंतु थर्ड अंपायर रेफर केलाय. चला बॅट्समन आता प्रॉपिंग क्रीज मध्ये आलेत की नाही हा प्रश्न पडले, परंतु स्क्रीनवरती आपण पाहूया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण निर्णय खेळाडूंपर्यंत पोहोचू. पण तो थ्रो केला नसता तर कदाचित एक धाव गेली नसती, पण तो जर थ्रो डायरेक्टली केला, विकेट्स मिळाली तर तिथे देखील फायदा मिळेल. काय घडले डेफिनेटली ते आता आपण पाहतोय स्क्रीनवरती. हा डिसिजन 5 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. चला खेळाडू सुरक्षित आहेत, रन्स एक कंप्लीट होईल. 22चा इशारा दिला अंपायर्सनं. चला थर्ड अंपायर्स तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जा. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आला आणि या पाच स्क्रीनवरती डिसिजन पाहिला जाईल. 4 चेंडू आणि 3 धावा. जिथे बॉल डॉट येणार होता तिथे विकेट किपरनं स्टंप वरती बॉल लावला, रन्स एक्स्ट्रा मिळाली. समीकरण 4 बॉल 3 धावा. चला पंच पाहतायत स्क्रीनवरती. 4 चेंडू 3 ची आवश्यकता. कमी गतीने टाकलाय, चांगला बॉल. रन्स मिळेल. लेग बाईचा इशारा अंपायरचा. 3 बॉल आणि आता 2 धावा. 3 बॉल मध्ये आता 2 ची आवश्यकता आहे. जर तो चौकार आणला असता तर धावा बऱ्याच राहिल्या असत्या. त्यामुळे आता समीकरण 3 मध्ये 2 ची आवश्यकता. एकाच चांगला फटका मॅच जिंकून देईल, परंतु जर डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा टेन्शन वाढेल. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीम 3 बॉल 2 ची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सेमीफायनल आजच्या दिवसामधील ही महत्वाची मॅच. 5 वाजून 8 मिनिटं झाली. पहिली सेमीफायनल आपण अनुभवत आहे आणि समीकरण 3 मध्ये 2 धावा. चांगला बॉल, लाऊडली अपील. इथे आणखीन एक डॉट बॉल. 2 बॉल 2 धावेची आवश्यकता. गोलंदाज जयेंद्र पाटीलची दमदार कामगिरी. समीकरण आता बदललं गेलंय. शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 धावा या आता वाचवायच्या आहेत. 6 मध्ये 4 रोखायचे होते. ते चांगली कामगिरी साधली गोलंदाजानं. 2 बॉल 2 धावा. कमी गतीने टाकलाय बॉल, मागे चाललाय. 1 झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि खेळाडू होतील धाव बाद. आता समीकरण शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. परंतु आता खारकोपर संघाला त्या 2 धावा आठवतील. पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीनं खेळपट्टीवरूनच 2 धावा पलट काढल्या होत्या. आता समीकरण 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 3 कॅच ड्रॉप केल्या. फिल्डिंगच्या जोरावरती प्रचंड मोठा स्कोर बनला. अगदी जिथे 15 ते 16 धावा बनल्या असतात तिथे 21चं आव्हान आहे. आता शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजाचं कौतुक करूया. त्यांना 6 मध्ये 4 वाचवायच्या होत्या. लाजवाब बॉलिंग केले. जयेंद्रसाठी एकदा टाळ्या होत्या. मॅच कोणी जिंकू दे, परंतु जयेंद्रने या मॅच मध्ये वेगळे दृश्य दाखवलेत. विकेट किपरनं तो थ्रो केला नसता तर आता 1 मध्ये 2 राहिल्या असत्या. अगोदरच्या षटकामध्ये चौकार अडवला असता तर 1 मध्ये आता 7 राहिल्या असत्या. त्यामुळे आता जर तरला महत्व नाहीये. मागे जे काही घडलंय ते आता विसरून या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली कमबॅक, चांगलं षटक हाताळावं लागेल. शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. चला विनंती करतो खेळाडूंना, वेळ आम्हाला वाचवायचा आहे. त्याच्यानंतर 2 मॅचेस आणखीन राहिल्यात. एक सेमीफायनल 3 षटकांची आणि त्याच्यानंतर एक फायनलची मॅच होणं बाकी आहे. चला विनंती राहील. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. हाय व्होल्टेज ड्रामा. वाईट टाकलाय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ फायनल मध्ये दाखल. पहिल्या मॅच मध्ये देखील 1 बॉल मध्ये 1 ची
आवश्यकता असताना वाईट टाकला. आता सेमी फायनल मध्ये देखील